ये लाइन कौन है? ये राजीव वो वहीं बैठा उधर। आपण एकट्याने प्रणाम करू. माझे नाव अमोल झांगडे, मी सावनेरून आलो. माझा एक अनुभव आहे. 17 मार्च 2024 टेम्पोडो परिसरामध्ये भव्य सेवक संमेलन होतं आणि त्या सेवक संमेलनामध्ये मी माझा पूर्ण परिवार घेऊन गेलेलो होतो आणि छान सुंदरपणे तो कार्यक्रम निवडला आणि भाऊजी सुद्धा मार्गदर्शनाच्या अध्यक्षपदी. त्यानंतर वातावरण असं बिघडले की आधी तुफान सुरू झाला. मंडपचा मंडप उडू लागलेला होता तिथं. त्यानंतर मला माझ्या घरून बाजूला माझ्या पडोळी असते त्यांनी फोन केला, भाऊ तुम्ही कुठे आहे? मी म्हटलं मी कार्यक्रमामध्ये आहो. भाऊ म्हणे वादळामुळे तुमच्या घरासमोरचं झाड पूर्ण पडलं म्हणे आणि तुमच्या घरचा पूर्ण रस्ता जाम झालेला म्हणे. मी जेव्हा तिकडून परत आलो तर मला घरात शिरण्याकरिता जागा नव्हती. पूर्ण झाड माझ्या गेट समोर पूर्ण पडलं होतं. म्हणजे आता तात्पर्य हे आहे की आपण सर्वांनी परमेश्वरी कार्यालयात गेलं पाहिजे. अगर मी सुद्धा अगर परमेश्वरी कार्यालयात गेलो नसतो तर काहीतरी घटना माझ्या घरी घडली असती. कारण की माझे मुलं बाळं हे सर्वदा रोडनं गेलत असते आणि त्या वादळामध्ये अगर तो झाड पडला असता ना माझ्या मुलाच्या उरावर पडला असता तर काय झालं असतं. म्हणून परमेश्वरी कार्य करणं फार गरजेचे आहे आणि संपूर्ण परिवाराने केलेले पाहिजे. हा माझा अनुभव आहे आणि भगवंताला मी सांगून जात असतो नेहमी. कुठेही कार्यक्रमाला जात असो, त्या निवासस्थानी बैठकीला येत असो तर परमेश्वराला सांगून जातो की भगवंता मी तुझ्या कार्यालयात जात आहे, नेणारा तू आहे, सुखरूप नेणारा आणि सुखरूप आणणारा तू आहे परमेश्वरा. आणि त्या परमेश्वरांनी माझ्या घरचं कशाही प्रकारचं नुकसान नाही केलं. माझ्या गेटच्या बाहेरच तो झाड पडला. मी भगवान बाबा हनुमानजीचे, महान देगी बाबा जिंदवीचे, आई वाराणसीचे मी कोटी कोटी धन्यवाद करतो आणि माझ्या शब्दाला विराम देतो. सर्वांना माझा नमस्कार.